भाऊबीजची पौराणिक कथा। नमस्कार मित्रांनो, एका गावात एक म्हातारी आई होती। तिला एक मुलगा आणि मुलगी होती। मुलीचे लग्न झाले होते। एके दिवशी भाऊबीजच्या सणाला मुलाने आईला बहिणीच्या घरी जाण्याची विनंती केली। तेव्हा म्हातारी आई म्हणाली, बेटा, तुझी बहीण खूप हुशार आहे, ती नेहमी तुझ्याशी भांडते, तिच्या घरी जाऊन तू काय करणार? मुलाच्या विनंतीवरून वृद्ध आईने त्याला परवानगी दिली। भाऊ बहिणीला भेटायला घरातून निघतो, तेव्हा वाटेत तो एक नदी ओलांडून येतो। नदी म्हणते, मी तुझा काळ आहे, मी तुला बुडवून टाकीन। तेव्हा भाऊ म्हणतो, मी माझ्या बहिणीला खूप वर्षांनी भेटणार आहे, मला तिला भेटू द्या आणि मग परत येताना तू मला बुडवून टाक। तेव्हा नदीने होकार देऊन त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला। तो थोडा पुढे सरकला आणि वाटेत त्याला एक साप भेटला। तो साप म्हणतो, मी तुला दंश करेन। तेव्हा भाऊ म्हणतो, आधी मला माझ्या बहिणीला भेटू द्या आणि मग तुम्ही मला दंश करू शकता। साप सुद्धा त्याला पुढे जाण्यास मार्ग देतो। आता तो पुढे सरकला आणि जंगलात सिंह भेटला। सिंह म्हणाला, मी तुला खाईन। तर भाऊ त्याला एक गोष्ट सांगतो की आधी मी माझ्या बहिणीला भेटून येतो आणि मग परत येताना तू मला खाऊ शकतोस। सिंह देखील त्याला पुढे जाण्यास रस्ता देतो आणि आता भाऊ बहिणीच्या घरी पोहोचतो आणि हाक मारतो, बघ ताई, तुझा भाऊ 7 मैल दूरवरून ओवाळणीसाठी करायला आला आहे। बहीण त्यावेळी सूत कापत होती, तेव्हा तिचे सूत मध्येच तुटले। धागा कापताना मध्येच धागा तुटला। अशी मान्यता आहे की सूत कापत असताना जर धागा मध्येच तुटला तर ज्या बहिणीचा एकुलता एक भाऊ आहे आणि जोपर्यंत ते सूत पुन्हा जोडत नाही तोपर्यंत ती त्याच्याशी बोलत नाही, तर एकुलता एक भाऊ असलेली बहीण पुन्हा धागा जोडल्याशिवाय त्याच्याशी बोलत नाही। भाऊ पुन्हा एकदा बहिणीला आवाज देतो। भावाचा आवाज ऐकून बहीण काहीच उत्तर देत नाही। तेव्हा भाऊ मनात विचार करतो की मी गरीब आहे म्हणून माझ्या बहिणीला माझ्याशी बोलायचे नाही, मी इथे यायला नको होते, असे आईचे म्हणणे बरोबर होते। असा विचार करून तो परत जायला लागतो। इतक्यात बहिणीचा धागा पुन्हा जोडला जातो आणि ती भावाला हाक मारून त्याच्याकडे धावते आणि त्याच्याशी बोलण्याचे कारण सांगते। बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने घरात घेऊन जाते आणि ती तिच्या मैत्रिणीच्या शेजाऱ्याच्या घरी जाते आणि तिला विचारते की कोणी जीवापेक्षा प्रिय पाहुणे आले तर काय करावे। तिची मैत्रीण गमतीने म्हणते की तव्याला तेल लाव आणि तुपात भात शिजवावा। निरागस बहीण शेजाऱ्याची चेष्टा समजत नाही आणि तेच करते आणि आता तवा सुकत नाही आणि भात शिजत नाही। येथे भुकेलेला भाऊ तिला म्हणतो, ताई, मला भूक लागली आहे, कृपया मला जेवण दे। तेव्हा बहीण म्हणाली, भाऊ, आज ना भात मोकळा शिजत आहे ना तवा सुकत आहे। भावाने विचारले, बहीण, तू तवा कसा ठेवला आणि तांदूळ कसा शिजवलास? बहीण म्हणाली, मी शेजारच्या मैत्रिणीला विचारले होते, ती म्हणाली, प्रिय पाहुणे आले तर तव्याला तेल वापरावे आणि तुपात तांदूळ शिजवावे। भाऊ म्हणाला, माझ्या निष्पाप बहिणी, तेलाचा तवा कधी सुकतो का? आणि तू कधी भात तुपात शिजवला आहेस का? तू असे कर की तवावर वाटीभर पाणी टाक आणि पाण्यात तांदूळ टाकून शिजव, मग तीही तेच करते। तवा सुकल्यावर आणि भात शिजल्यावर बहीण तूप आणि साखर घालून भावाला जेवण देते आणि मग त्याला तिलक लावते। बरेच दिवस निघून जातात आणि एक दिवस भाऊ म्हणाला, ताई, आता मी घरी परत जाईन, कारण आई घरी एकटी आहे। दुसऱ्या दिवशी बहीण पहाटे उठते, गहू दळून भावासाठी लाडू बनवते आणि मुलांसाठी लाडू काढून ठेवल्यानंतर भावाला निरोप देते। मुलं सकाळी उठून आईकडे काही खायला मागतात, तेव्हा आई त्यांना तेच लाडू देते। मग ती बघते की हे काय आहे, सगळे लाडू हिरवे झाले आहेत। मग ती गिरणीत पाहते आणि गव्हाबरोबरच त्यात साप सुद्धा होता। ती ते लाडू फेकून देते आणि भावाच्या मागे धावते। तिचा भाऊ वाटेत एका झाडाखाली बसला होता। बहिणीला पाहून भावाने विचारले, काय झालं बहीण? मग बहीण म्हणते, मी तुला दिलेले लाडू कुठे आहेत? भाऊ म्हणाला, बहिणी, मी अजून तुझे लाडू खाल्ले नाहीत, ते झाडाला लटकले आहेत। ते घेती झाडावरून लाडू उतरवते आणि तिथे एक खड्डा खणते आणि लाडू त्या खड्ड्यात पुरते।
मग ती घरी घडलेली संपूर्ण गोष्ट तिच्या भावाला सांगते. भाऊ म्हणाला, ताई, तू मला एकदा मृत्यूपासून वाचवले होते, पण मी इथे अनेकांना वचने देऊन परत आलो आहे. बहीण म्हणाली, भाऊ, मला काही समजत नाहीये, तू काय बोलतोयस? मग भावाने जे काही बहिणीच्या घरी येताना घडले होते ते सर्व आपल्या बहिणीला संपूर्ण सांगितले. दोघेही बसून एकमेकांशी बोलत होते. तेव्हा बहिणीने भावाला पाणी मागितले. तेव्हा भाऊ म्हणाला, थोड्याच अंतरावर एक तलाव आहे, मी तिथून पाणी आणतो. बहीण म्हणाली, थांब भाऊ, मी स्वतः जाऊन तिथे पाणी पिऊन येईन. जेव्हा ती पाणी पिण्यासाठी तलावावर पोहोचते तेव्हा तिला एक वृद्ध स्त्री बसलेली दिसली. ती तिच्याजवळ गेली आणि त्या आईला विचारते, तू इथे का बसली आहेस? तेव्हा म्हातारी म्हणते, मी निर्माती आहे, मी बहिणीच्या भावाला त्रास देत आहे. मग ती आईला विचारते, तो कोणता भाऊ आहे? तेव्हा ती वृद्ध स्त्री म्हणते, एक भाऊ आहे ज्याच्या प्रेमापोटी त्याच्या बहिणीने साप मारला. बहिणीला वाटते की हा आपला भाऊ आहे. ती घाबरते आणि त्या वृद्ध आईला विचारते, आई, या शापापासून वाचण्यासाठी त्या भावाला काय करावे लागेल? विधाता स्त्री तिला सांगते की तिला एक बहीण आहे. जेव्हा तिने त्याला शिव्या दिल्या आहेत आणि तिने त्याचे लग्न होईपर्यंत प्रत्येक हल्ला टाळला जाऊ शकतो, तर तिचा भाऊ वाचू शकतो. ती लगेच भावाकडे जाते आणि म्हणते, भाऊ, मी तुला आईच्या घरी सोडते, पण थांब, मी लगेच येते. आणि ती सिंहासाठी मांस, सापासाठी दूध आणि नदीसाठी आच्छादन आणते. आणि दोघे बहीण भाऊ पुढे जातात. वाटेत त्यांना प्रथम सिंह भेटतो. तो भावाला खाण्यासाठी पुढे सरकतो. तेव्हा बहीण त्याच्या समोर मांसाचा तुकडा ठेवते. सिंह मांसाचा तुकडा खाण्यास सुरुवात करतो आणि दोघे भाऊ आणि बहीण पुढे जातात. पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना साप दिसला आणि तितक्यात साप त्याला चावायला पुढे येताच बहीण सापासमोर दुधाचा कप ठेवते. साप दूध पिऊ लागतो आणि दोघेही पुढे जाऊ लागतात. वाटेत त्यांना एक नदी भेटते जी भावाला बुडवायला तयार असते, पण बहीण नदी झाकते आणि मग आनंदी होते आणि नदी मार्ग देते. आता दोघे भाऊ बहीण पुढे सरसावले आणि आपापल्या घरी पोहोचले. आपल्या मुलीला पाहून आई आनंदी होते, पण त्याच वेळी बहीण भावाला शिवीगाळ करू लागते. तेव्हा आई मुलाला विचारते, तू या भांडण करणाऱ्या बहिणीला इथे का आणलेस? मग भाऊ म्हणतो, आई, ताई तर खूप चांगली होती, पण मला माहित नाही की इथे ती येताच असे काय झाले. काही दिवसांनी भावासाठी लग्नाला स्थळ येते. मग सगळे म्हणतात, बहीण वेडी आहे पण नशीबवान आहे. पण जेव्हा सासरच्या मंडळींनी लग्नासाठी मिठाई आणली तेव्हा बहीण म्हणते की तुम्ही त्यांची मिठाई का वाटता? आधी माझी मिठाई वाटून घ्या, तिलाही भावासोबत बसवा. साखरपुड्याची तयारी सुरू होते आणि तिथे आग लागली. बहिणीला समजले की तिच्या भावावर घात होणार आहे आणि तिने लगेच आग विझवली. आता काही दिवसांनी लग्नाचे कार्यक्रम सुरू होतात, पण बहीण नेहमी भावासोबतच असायची. भाऊ बाहेर जाऊ लागला तेव्हा बहीण म्हणाली, अरे, तुम्ही त्याला का बाहेर काढत आहात? आधी मला बाहेर काढा आणि त्याला मागच्या दाराने घेऊन जा. बहीण असे म्हणताच समोरचा दरवाजा खाली पडतो. सर्वजण म्हणतात की बहीण भावाशी भांडते, पण तरी ती पुन्हा पुन्हा भावाचा जीव वाचवत असते. जेव्हा भाऊ मंडपात बसतो तेव्हा बहीण म्हणते की ती आधी मंडपात बसेल. लग्नानंतर वधूवर रात्री जागे राहतात. तेव्हा बहीण म्हणते, नाही, त्यांची नाही, आधी मला जागे ठेवा. बरेच लोक म्हणाले की मध्यभागी एक पडदा लावून तिला पण तिथे मध्यभागी तुमच्या सोबत झोपवा, असे अनेक जण म्हणाले. रात्री भाऊ आणि वहिनी झोपतात तेव्हा तिथे एक साप येतो. बहीण तयारी करून बसली होती. ती त्या सापाला धरते आणि टोपलीत ठेवते आणि झोपी जाते. आज ती बरेच दिवसांनी शांत झोपते. आज अनेक दिवसांनी ती कसलीही चिंता न करता आरामात झोपते. दरम्यान तिच्या आईला वाटते की तिची मुलगी उठण्यापूर्वी तिने पाहुण्यांना निरोप देऊन पाठवावे, अन्यथा ती पुन्हा आवाज निर्माण करेल. मुलगी उठून पाहते तेव्हा तिला घरात कोणीच दिसत नाही. मग ती आईला विचारते, आई, सगळे पाहुणे कुठे गेले? तेव्हा आई म्हणाली, मुली, मी सगळ्यांचा निरोप घेतला. तेव्हा मुलगी म्हणते, आई, सर्व पाहुण्यांना परत बोलाव, तरच मी इथून निघते. तिच्या म्हणण्यानुसार आई सर्व पाहुण्यांना परत बोलावते.
आणि मग ती आईला म्हणते की आई, फक्त आजच्या दिवसासाठी मी पाळणा आणि दूध चुलीवर सोडले होते आणि वेडी झाले होते. माझ्या या भावावर 7 वार झाले होते, ते टाळण्यासाठी मी हे करत होते. हे ऐकून आई आणि भाऊ खूप आनंदी झाले आणि त्यांनी प्रथम आपल्या मुलीचा निरोप घेतला आणि नंतर सर्व पाहुण्यांना निरोप दिला. या दिवसापासून प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी भाऊ बीजचा सण साजरा करण्यास सुरुवात केली आणि ही कथा ऐकतात. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.